नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन जबरदस्त अशा कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्या पहिल्यांदा नेट प्रॉफिटमध्ये आल्या आहे. तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या दोन कंपन्यामध्ये सगळ्यात पहिली कंपनी आहे पेटीएमची पॅरेंट कंपनी 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड. आणि मित्रांनो, आपण बघणार आहोत या कंपनीची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 1502 कोटी रुपयांनी 1918 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील या कंपनीची सेल्स मार्जिनली वाढली आहे 1912 कोटी रुपयांनी 1918 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाले आहे 2295 कोटी रुपयांनी 1846 कोटी रुपये. आणि मित्रांनो, वरती तुम्ही बघू शकता कंपनीची सेल्स तर इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे, परंतु कंपनीचे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाले आहे. तसेच मित्रांनो, कंपनीची सेल्स तर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढली आहे मार्जिनली, परंतु कंपनीचा एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचे एक्सपेन्सेस या क्वार्टर 1 मध्ये कंपनीने कंट्रोल केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 794 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून आता आला आहे 72 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट 89 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून आता आला आहे 72 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये. तसेच मित्रांनो, जर आपण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघितला तर तो एका वर्षाआधी होता 53% मायनसमध्ये, जो आता आला आहे 4% प्लसमध्ये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील इम्प्रूव्ह झाला आहे -5%ने 4%. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 839 कोटी रुपयाच्या लॉसमधून आता आली आहे 126 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स 542च्या लॉसमधून आता आली आहे 126 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 840 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून आता आली आहे 122 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये. तसेच मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 545 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून आता आला आहे 122 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर इम्प्रूव्ह झाला आहे -13.19 रुपीजने 1.92 रुपीज. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर -8.46 रुपीजने 1.92 रुपीज. म्हणजे मित्रांनो, कंपनीने या क्वार्टरमध्ये आपले एक्सपेन्सेस जबरदस्तपणे कंट्रोल केले आहे. त्याचमुळे मित्रांनो, ही कंपनी 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड पहिल्यांदा कंपनी नेट प्रॉफिटमध्ये आलेली आहे. आणि मित्रांनो, याआधी तुम्ही बघू शकता ही कंपनी कधीच नेट प्रॉफिटमध्ये आलेली नाही. इथे 645 कोटी रुपयाचा लॉस, इथे 572 कोटी रुपयाचा लॉस, इथे 392 कोटी रुपयाचा लॉस, इथे 168 कोटी रुपयाचा लॉस, इथे 358चा, इथे 292चा, इथे 222चा, इथे 550चा आणि इथे 840चा नेट लॉस. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की इथे तर कंपनीचा नेट प्रॉफिट 930 कोटी रुपयांचा दाखवत आहे, तर मी असा का बरं म्हणत आहे की कंपनी पहिल्यांदा नेट प्रॉफिटमध्ये आली आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही वरती बघू शकता, इथे नेट प्रॉफिट तर दाखवत आहे, परंतु मित्रांनो, कंपनीचा इथे तुम्ही सेल्स बघू शकता 1660 कोटी रुपये. आणि जेवढे
कमावले आहे मित्रांनो त्यापेक्षा कंपनीने खर्च केले आहे. म्हणजे कंपनी 803 कोटी रुपयाच्या ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये आहे. म्हणजे मित्रांनो कंपनी नेट प्रॉफिटमध्ये तर आली आहे, परंतु काहीतरी ॲडजस्टमेंट झाले आहे. त्याचमुळे मित्रांनो इथे ही कंपनी 939 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये दाखवत आहे, परंतु सेल्स आणि एक्सपेन्सेस बघितले तर सेल्सपेक्षा एक्सपेन्सेस जास्त आहे. म्हणून मित्रांनो जर आपण रिअल बिझनेस बघितला तर ही कंपनी पहिले लॉसमध्येच होती आणि पहिल्यांदा जून 2025 मध्ये ही कंपनी नेट प्रॉफिटमध्ये आली आहे. तर चला बघूया कोणती आहे ती दुसरी कंपनी जी पहिल्यांदा नेट प्रॉफिटमध्ये आली आहे. आणि मित्रांनो जी दुसरी कंपनी आहे ती कंपनी आहे NMDC स्टील लिमिटेड. आणि मित्रांनो ही एक सरकारी कंपनी आहे. तुम्ही बघू शकता प्रमोटर्स प्रेसिडेंट ऑफ इंडिया हिस्सेदारी 60.79%. तर चला ही कंपनी सुद्धा मित्रांनो पहिल्यांदा नेट प्रॉफिटमध्ये आली आहे. तर चला याचे क्वार्टर 1चे नंबर बघूया. तर मित्रांनो या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 2023 कोटी रुपयांनी 3,365 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीची सेल्स वाढली आहे 2,838 कोटी रुपयांनी 3,365 कोटी रुपये. आणि जर एक्सपेन्सेस बघितले तर ते सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 2,424 कोटी रुपयांनी 2,958 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचे एक्सपेन्सेस कमी झाले आहे 3,229 कोटी रुपयांनी 2,958 कोटी रुपये. आणि मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता कंपनीची सेल्स तर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढली आहे, परंतु कंपनीचे एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे. म्हणजे मित्रांनो या क्वार्टरमध्ये कंपनीने आपले एक्सपेन्सेस कंट्रोल केले आहे. तसेच मित्रांनो जर आपण ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट 401 कोटी रुपयाच्या लॉसमधून आता आला आहे 408 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. तसेच कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 191 कोटी रुपयाच्या लॉसमधून आता आला आहे 408 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. तसेच मित्रांनो जर आपण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघितला तर तो एका वर्षाआधी निगेटिव्हमध्ये होता, जो आता 12%च्या पॉझिटिव्हमध्ये आला आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन इम्प्रूव्ह झाला आहे. आणि मित्रांनो जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो एका वर्षाआधी 772 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये होता, जो आता आला आहे 36 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील 664 कोटी रुपयाच्या लॉसमधून 36 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आला आहे. तसेच मित्रांनो जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 547 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून आता आली आहे 26 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील इम्प्रूव्ह झाला आहे 473 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून 26 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये. आणि मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता याआधी ही कंपनी कधीच नेट प्रॉफिटमध्ये नव्हती. इथे 131 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये, इथे 568, इथे 861, इथे 547, इथे 595, इथे 758 आणि इथे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1 मध्ये म्हणजे जून 2025 मध्ये ही कंपनी पहिल्यांदा नेट प्रॉफिटमध्ये आली आहे 26 कोटी रुपयांच्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दोन जबरदस्त कंपन्या बघितल्या ज्या जून 2025 मध्ये पहिल्यांदाच नेट प्रॉफिटमध्ये आल्या आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.